पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जयेश भिल हत्या प्रकरणी आदिवासी समाज आक्रमक, दोषींना फाशीची मागणी। नंदुरबार हादरला, नवापूरमध्ये आदिवासी समाजाचा तीव्र निषेध, कठोर कारवाईचा इशारा। नमस्कार, आपण पाहत आहात पंचनामा न्यूज चॅनल नवापूर। नंदुरबार जिल्ह्यातील जयेश राजू भिल यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। या घटनेविरोधात नवापूर येथील समस्त आदिवासी समाज एकवटला असून दोषींवर कठोर कारवाई आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे। 17 सप्टेंबर रोजी जयेश भिल यांच्यावर नृशंस हल्ला झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात 9 ते 10 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत केवळ एकाला अटक झाली आहे। या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजात संतापाचे वातावरण आहे। समाजाने दिलेल्या निवेदनात दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, घटनेवेळी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना निलंबित करावे आणि या प्रकरणाची चौकशी SIT मार्फत व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको करण्याचा इशारा समाजाने दिलाय। या निवेदनावर अनेक मान्यवर व नागरिकांच्या सह्या आहेत। त्यामध्ये माजी आमदार शरद गावित, माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित, तसेच विपुल वडवी, सुशीला कोकणी, अंजना वसावे, भालेराव कोकणी, संजय कांबळे, सकीरा गावित, सरपंच बोरपाडा, सुरेश कोकणी, प्रियंका गावित, सूरज गावित, प्रकाश गावित, सरला पाडवी, सुमीन गावित, वताबाई वडवी, दलपत वसावे, राहुल वसावे, जयदीप वसावे, दिलीप गावित, प्रदीप वडवी, प्रभू कोकणी, वनील गावित, राहुल गावित, भिकू कोकणी, गोटल्या कोकणी, इलेश गावित, मनोज वडवी, रवी गावित, प्रशांत नाईक आणि धनील कोकणी यांचा समावेश आहे। या सर्वांनी एकमुखाने सरकार आणि प्रशासनास इशारा दिलाय की दोषींना कठोर शिक्षा न झाल्यास आदिवासी समाज शांत बसणार नाही। घटनेबद्दल संताप व्यक्त करताना नागरिकांनी जयेश भिल यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी असल्याचे सांगितले। जयेश भिल हत्या प्रकरणी आता दोषींना फाशीची शिक्षा होते का, आरोपीवर जलद कारवाई होते का आणि प्रशासन समाजाच्या मागण्या मान्य करते का, याकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले। पंचनामा न्यूज नवापूर। नंदुरबार शहरात जी दुर्दैवी घटना घडली, आमचा आदिवासी बांधव जयेश राजू भिल त्याचा खून करण्यात आला। त्या खुनातील जे आरोपी आहे संबंधित, त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे। त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसेच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे। आमची मागणी एकच आहे का नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवासीवरच असा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवासींवर हा मोठा अन्याय आणि आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवासीचे हल्ला होत असेल तर जे समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्यूदंड मिळालेला पाहिजे। त्याच पद्धतीनं जे तिथं पोलीस कर्मचारी सांगत आहेत की पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते, त्यांनी जी बघ्याची भूमिका घेतली ती देखील अत्यंत निंदनीय आहे। त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे। धन्यवाद।